पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही। कर्जबाजारी शेतकरी जो झालेला आहे त्याच्यासाठी मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती, ती त्यांनी मान्य केली, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही। शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? कारण वीज बिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बी बियाणं आहे, इतर शेतीचे अवजार आहेत, आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरचा जीएसटी आम्ही माफ करू। कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला 1 लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल, आता किती टक्के त्याच्यावर जीएसटी मला वाटतं थोडी कमी केली होती, आता 5% आहे, पण नाहीतर 18% जीएसटी खतावरती होती। म्हणजे काय, 1 लाखाचं खत विकत घेतलं तर 18,000 रुपये त्या खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि 18,000 कोटीतून 6,000 कोटी तुम्ही देणार, म्हणजे 12,000 हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत। असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणे असेल, खतं आहेत, काही जंतुनाशक फवारण्या आहेत, त्याच्यानंतर कृषी पंप आहेत, ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा, हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत। आणि जर या सरकारला असं वाटत असेल की अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील, अजिबात होणार नाही। शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत। आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे। आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडा घरचं अवतण, जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडा घरचं अवतण आहे। या खोट्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या थापा जसं अच्छे दिन आएंगे, 15 लाख रुपये येतील, आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही, तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील, हे तर जुमले होते। माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे, त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत। यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून देईल असं मला काय वाटत नाही। आणि म्हणूनच मी म्हटलं की मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो होतो की शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा, त्यांनी ते वीज बिल माफ केल्यासारखं दाखवलंय, पण किती काळ राहणार आहे, थकबाकीचं काय होणार आहे, आणि ज्यांनी आजपर्यंत आत्महत्या केले त्यांची घरं उजाड पडलेत, या शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत ही पोचलेली नाहीये। पंचनाम्यांची थोतांड आणि पंचनाम्यांची नाटकं झाली पण मदत काही पोचत नाही। कर्जबाजारी शेतकरी जो झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय दिलासा देणार आहात, त्याच्याबद्दल काही उल्लेख नाहीये। बोगस बी बियाणं हा एक विषय असतो, बी बियाण्याच्या वाढत्या किमती, खतांच्या वाढत्या किमती, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा की पीक आल्यानंतर हमी भावाचं काय। जर माल पडून राहणार असेल, मगाशीच कोणीतरी म्हटलं की दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं, काल तर मला माहिती मिळाली की दुधाची भुकटी सुद्धा आता आयात केली जाते, इन्कम त्याच्यावरती ड्युटी कमी किंवा माफ करून सूर्यफुलाचं तेल आयात केलं जाते। म्हणजे कांदा निर्यात जो निर्यातदार आहे, शेतकरी आहे, त्यांची निर्यात बंद आणि त्याला वीज बिल माफ, म्हणजे पिकलंय ना सगळं। तुम्ही एक गोष्ट करून चालणार नाही, वीज बिल माफ केलं तर त्याच्यानंतर ते जे काय उत्पन्न येईल, पीक येईल, त्याच्या पुढे त्याला किंमत कशी देणार।